आपण सुपरफास्ट 100 या बुलेटिनकडे वळूया। पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एकूण 1.18 कोटी घरं मंजूर करण्यात आली आहेत, अशी माहिती आर्थिक सर्वेक्षण 2024-25 मध्ये देण्यात आली। शहरी भागात कायमस्वरूपी घरं उपलब्ध करून देण्यासाठी सरकारनं 2015 मध्ये पंतप्रधान आवास योजना सुरू केली। चालू आर्थिक वर्षात देशातील प्रत्यक्ष परदेशी गुंतवणूक एप्रिल-नोव्हेंबर 2024 या कालावधीमध्ये एफडीआयच्या माध्यमातून येणारी गुंतवणूक 17.2% वाढून 55.6 अब्ज डॉलर्सवर गेली आहे। बजेट सादर करण्यापूर्वी व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे। व्यावसायिक सिलेंडरचे दर 7 रुपयांनी कमी करण्यात आले, तर घरगुती सिलेंडरच्या दरात मात्र कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत। 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये देशाचा आर्थिक वाढीवर देखील परिणाम होणार आहे। तो वेग 6.3 ते 6.8% दरम्यान राहू शकतो, असा अंदाज संसदेमध्ये सादर करण्यात आला। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी हा सर्वेक्षण अहवाल संसदेच्या पटलावर मांडला। महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनं आता केंद्र सरकारला देखील भुरळ घातल्याचं दिसतंय, कारण आज सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात महिलांसाठी अशाच एखाद्या योजनेची घोषणा होऊ शकते, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवी लक्ष्मीचं नाव घेत संकेत दिलाय। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांना 1,500चं गाजर दाखवत महायुती सरकारनं मोठा गाजावाजा करत लाडकी बहीण योजना सुरू केली। पण निवडणुकीच्या निकालानंतर लाडकी बहीण योजनेतून आता बहिणींना एक धक्के मिळत आहेत। लातूरमध्ये अर्जाची छाननी केल्यानंतर तब्बल 25,136 लाडक्या बहिणींचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत। काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या नांदेड आणि नवी मुंबईतील जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीला रमेश चेन्नीथला यांनी स्थगिती दिली आहे। महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी पत्रक काढून ही स्थगिती दिली। नवी मुंबई काँग्रेसचे माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांचा शिवसेनेत प्रवेश निश्चित झालाय। येत्या 8 फेब्रुवारीला प्रवेश करणार असल्याचं रमाकांत म्हात्रे यांचे चिरंजीव युवा नेते अनिकेत म्हात्रे यांनी सांगितलं। नागपूर जिल्हा नियोजन समितीची बैठक आज नियोजन भवन इथं पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेत आयोजित करण्यात आली। जिल्ह्यासाठी 2025 आणि 2026 साठी 1,612 कोटींचा आराखडा प्रशासनाकडून तयार करण्यात आलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमधील एका कार्यक्रमाला हजेरी लावली। यावेळी तिथे असलेल्या एका चिमुकल्यानं दादांना पाहून हाक दिली आणि जय श्रीराम अशी घोषणा दिली। हे पाहून दादाही आश्चर्यचकित झाले। या कार्यक्रमातील चिमुकल्याची ही चर्चा रंगत आणता नाही दिसली। अमरावतीचे पालकमंत्री बावनकुळे यांनी जिल्ह्यातील अखर्चिक निधीवरून नाराजी व्यक्त केली। अमरावतीमध्ये अधिकाऱ्यांच्या सुस्तपणामुळे डीपीडीसीचा बुक केलेला 125 कोटींचा निधी अखर्चिक आहे, असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं। गेल्या 12 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अशोक धाडींचा मृतदेह आणि गाडी शोधण्यात अखेर पालघर पोलिसांना यश आलेलं आहे, पण अद्यापही आरोपींचा शोध घेण्याचं नवीन आव्हान समोर आहेच। या प्रकरणात आतापर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर फरार आरोपींचा शोध सुरू आहे। धाराशिवच्या भूम तालुक्यातील ईट इथल्या एका तरुण सैनिकाला सीमेवर कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलंय, त्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे। खडवली पूर्वेला जाणाऱ्या रस्त्याची चाळण झाली आहे। पाण्याच्या टाकीजवळ मुख्य रस्त्यावर मोठे खड्डे पडलेत, त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे। हा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी करण्यात येते। जामनेर नगर परिषदेनं शहरातील रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या हातगाड्यांच्या अतिक्रमणावर कारवाई केली आहे, त्यामुळे आता वाहतूक कोंडीची समस्या सुटणार आहे।
कराडमधील ढेबेवाडी बसस्थानक परिसरातील 40 दुकानं हटवण्याची नोटीस बांधकाम विभागानं बजावली आहे। त्यानुसार 7 दिवसांच्या आत दुकानं रिकामी करण्याचा कारवाईचा इशारा देण्यात आलाय। मालवणमधल्या राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याच्या कामाला वेग आलाय। शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याकरता नव्यानं चौथऱ्याचं बांधकाम सुरू करण्यात आलंय। 15 फेब्रुवारीपासून प्रत्यक्षात पुतळा उभारला जाणार आहे। अलिबाग नगर परिषदेच्या विशेष अनुदान योजनेअंतर्गत अलिबाग समुद्रकिनारी भव्य मत्स्यालय उभारणी केली जाणार आहे। दुबईतील मत्स्यालयाच्या धर्तीवर या मत्स्यालयाची उभारणी केली जाणार असून देशातील अशा पद्धतीनं उभारण्यात येणारं हे पहिलंच मत्स्यालय असणार आहे। शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गांजाची वाहतूक करणाऱ्या 2 स्कॉर्पिओनसह पोलिसांनी 53 किलो गांजा जप्त केलाय। पोलिसांनी 6 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून 19,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। संतोष देशमुख यांचे कुटुंबीय भगवानगडावर जाऊन महंत नामदेव शास्त्रींची भेट घेणार आहेत। पुराव्यांची फाईल महंत नामदेव शास्त्री यांच्याकडे सादर करणार असल्याचं धनंजय देशमुखांनी सांगितलं। धनंजय मुंडेंची बाजू घेणाऱ्या महंत नामदेव शास्त्रींवर तृप्ती देसाई बरसल्या। धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून काही पोलिसांनी करुणा मुंडे यांच्या वाहनात पिस्तूल ठेवलं होतं असा आरोप देसाईंनी केला। त्यामुळे तुम्ही धनंजय मुंडेंची बाजू कशी काय घेता असा सवाल तृप्ती देसाईंनी केला। भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी जाहीरपणे धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला। यानंतर आता मृत संतोष देशमुख यांचे कुटुंब भगवानगडावर जाणार आहेत। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी याबाबत माहिती दिली। बुलढाणा जिल्ह्यात गेल्या वर्षात 4,92,00,000ची सायबर फसवणूक झाल्याचं समोर आलंय। या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 21 आरोपींना अटक केली आहे। तर सायबर फसवणुकीपासून सावध राहा असं आवाहन सुद्धा केलंय। मुंबई पूर्व आणि पश्चिम उपनगरातील पाणीपुरवठा बुधवारी तब्बल 30 तासांकरता बंद राहणार आहे। बुधवारी 5 तारखेपासून गुरुवारी 6 तारखेपर्यंत पाणी पुरवठा बंद असेल। नाशिक शहरात आज पाणी पुरवठा बंद असेल। गंगापूर आणि मुकणे धरणावरील पंपिंग स्टेशनमधील विविध कामांमुळे वीज पुरवठा खंडित राहणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। तर उद्या सकाळी देखील कमी दाबानं पाणी पुरवठा होणार असल्याचं महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आलं। गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला कर्नाक रेल्वे उड्डाणपुलाचा 550 मेट्रिक टनाचा गर्डर रेल्वे भागात सरकवण्याचं अवघड काम पालिकेकडून पूर्ण झालं। आता मध्य रेल्वेनं आणखी एक ब्लॉक दिल्यानंतर हा गर्डर तिथं स्थापित केला जाणार आहे। परळ आणि प्रभादेवीला जोडणारा 125 वर्ष जुना असलेला ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल फेब्रुवारीच्या अखेरीस पाडला जाणार आहे। ऐन परीक्षेच्या काळात हा पूल पाडल्यास विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होऊ शकते। याच बाबत चिंता व्यक्त करत आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं। निर्मला सीतारामन यांचं थेट दृश्य आपण बघतोय। आज बजेटचा दिवस आहे। त्यांच्या हातात बजेटची फाईल म्हणू शकतो, बजेटची पोतळी म्हणू शकतो। लाल रंग हा ठरलेला आणि ही फाईल घेऊन आता त्या निघालेल्या आहेत। खिसा तुमचा बजेट सरकारचं हे बजेट निवडणुकीनंतरचं बजेट आहे। सर्वसामान्यांना करदात्यांना या बजेटमधून काय मिळतं याची उत्सुकता आहे। खरं तर बजेटच्या दिवशी 2 गोष्टींची चर्चा होते, ती म्हणजे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणती साडी नेसली आहे ती याकरता, कारण त्या अनुषंगाने म्हणजे ती लकी साडी असते, ती जनतेकरता लकी ठरणारी साडी असते, तो पेहराव असतो असं त्याकडे बघितलं जातं। आणि दुसरी जी चर्चा असते बजेट सादर होण्यापूर्वीची जी चर्चा असते ती अशी की त्यांच्या हातातली ही फाईल, त्यांच्या हातातली ही लाल रंगाची पोतळी, लाल रंग हा शुभ मानला जातो। त्या अनुषंगाने
खरं तर याची मांडणी केली गेलेली असते। देशाचा अर्थसंकल्प आज सादर होतोय। अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत। 8:30 वाजता त्या आपल्या निवासस्थानाबाहेर पडलेल्या आहेत आणि वित्त मंत्रालयात त्या पोहोचल्या। तिथून त्यांनी ही लाल रंगाची फाईल घेतलेली आहे, लाल रंगाची पोतडी। हेच ते बजेट आहे। हे बजेट घेऊन ते आता निघालेले आहेत। शेतकऱ्यासाठी, सामान्य नागरिकासाठी, करदात्यासाठी या बजेटमध्ये काय आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आज देशाचा अर्थसंकल्प सादर होतोय। लोकसभा निवडणुका आणि महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका झालेल्या आहेत। यानंतरचा हा पूर्ण अर्थसंकल्प आहे। या आधीचं जे बजेट होतं ते अर्ध बजेट होतं। 11 वाजता ते आपला अर्थसंकल्प मांडणार आहे। त्या अर्थसंकल्पात प्राप्तिकरासंदर्भात मोठी घोषणा होऊ शकणार आहे। करदाते, महिला, वृद्ध अशांसाठी काय आहे या बजेटमध्ये हे बघणं महत्त्वाचं आहे। मध्यम वर्गाला काही दिलासा मिळू शकतो का? ज्यांना घर घ्यायचं आहे त्यांना काही दिलासा मिळू शकतो का हे बघणं महत्त्वाचं आहे। सर्वसामान्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत, अर्थसंकल्पाकडून काय अपेक्षा आहेत बघूया। स्लैब्स में कुछ रिलैक्सेशन होना चाहिए सबसे मेन, जो आजकल बहुत सालों से नहीं हुआ है, वही जगह पे टिक है। बस यही एक सबसे मेन है। आम आदमी के लिए स्पेशली वही रिजर्वेशन का सबसे मेन है। महंगाई कंट्रोल में रहनी चाहिए कि मतलब एक कॉमन आदमी भी, आम आदमी अपना खा पी सके, चल सके, और सब जो अभी लोअर क्लास है वो और भी थोड़ा डेवलप करे। जैसे कि मतलब अभी रोड का और इसका सबसे अच्छा हो गया। इस टाइप का अगर बजट में भी रहता कि मतलब कॉमन आदमी आराम से खा सके, अपना परिवार चला सके। महंगा नहीं करने का, कोई भी चीज महंगा करेगा तो हम लोग को तकलीफ होता है। जो चल रहा है अभी से कम ज्यादा चाहिए, क्या चाहिए? हर चीज में कम चाहिए। मिडिल क्लास लोग हैं उनके ऊपर सारा बर्डन आ जा रहा है घुमा फिरा के। अभी जो हायर क्लास से अपर क्लास लोग हैं वो तो कितना उसको जीएसटी में फिर भी वो उसको जो है ये करा लेता है, उसको वेव ऑफ हो जाता है एक तरीके से। लेकिन इनकम टैक्स भरने के बाद में हमें क्या है, कोई वेव ऑफ नहीं है। कोई हमारे जो लिमिट्स हैं वो बढ़ती नहीं है। हर बार वहीं का वहीं हमें घुमा फिरा के एकदम से मतलब एक घुमा दिया था सर्कल में, और वहीं का वहीं हम लोग उतना ही कर रहे हैं। इन्फ्लेशन रेट बढ़ते जा रहा है बट हमारा जो टैक्स लेवल है वो बढ़ते ही नहीं है। इलेक्ट्रॉनिक जो आइटम है सब में जीएसटी इतना ज्यादा बढ़ गया है जो कि नहीं होना चाहिए। उसको कौन यूज कर रहा है? आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी आपण बोलूया। प्रशांत, जसं तुम्ही म्हणालात 8:30 वाजता निर्मला सीतारामन निवासस्थानातून बाहेर पडल्या आणि आता त्या वित्त मंत्रालयाच्या बाहेर दिसतायत, काय सांगाल अधिक? त्या आता केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या बाहेर आहे। ही नॉर्थ ब्लॉक मध्ये असलेलं मंत्रालय आहे। त्यानंतर ते राष्ट्रपती भवनासाठी जाणार आहे। त्यानंतर राष्ट्रपती भवनातून त्यांना एकदा तो अर्थसंकल्प सादर केला की त्यानंतर मग ते केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये उपस्थित राहून त्यावरती शिक्कामोर्तब होईल। हे अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यासाठी हे जरी बघितलं की साधारणतः हा अर्थसंकल्प सकाळी 11 वाजता लोकसभेत सादर होईल। त्यापूर्वी मोठ्या प्रमाणात कॉपी देखील त्यांच्या येतील, कारण की या वर्षीचा जो सॉफ्ट कॉपी आहे या सॉफ्ट कॉपींच्या माध्यमातून अर्थसंकल्प सर्व खासदारांना देण्यात येईल अशा प्रकारची तयारी सध्या करण्यात आलेली आहे। स्टुडिओ स्वर्णा। प्रशांत, वर्षानुवर्ष आपण बजेट सादर होताना बघतो आणि त्यानंतरचे आडाखे तडाखे बांधत आलेलो आहोत। निवडणुकीनंतरच्या या पूर्ण अर्थसंकल्पाकडे कसं बघावं लागेल? थोडंसं भ्रमनिरास करणारं असेल, थोडंसं कठीण असेल का? काय नेमकं घडेल? खरंच दिलासा देणार असेल का? या सगळ्याकडे आपलं लक्ष असेल। धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। तेल उल खाना पीना जे सब है जे सस्ता होना चाहिए। थोड़ा जो दूर दूर से लोग आते हैं उनको सही सलामत भोजन मिल सके और उनको ज़्यादा तकलीफ ना हो सके। मैं एक सैलरीड पर्सन हूँ, तो सैलरीड के हिसाब से मैंने उम्मीद किया है कि सरकार कुछ टैक्स में रिबेट देगी हमें, जो कि सरकार ने जो टैक्स की ओल्ड रिजिम और न्यू रिजिम लाई है, तो न्यू रिजिम में भी बहुत ज़्यादा बेनिफिट्स नहीं है। तो मुझे उम्मीद है कि सरकार इस बार जो 5 लाख की लिमिट थी उसे 7.5 लाख तक लेके जाएगी, तो जिससे कि जो सैलरीड लोग हैं, जो मिडिल क्लास लोग हैं, लोअर मिडिल क्लास लोग हैं, हमें थोड़ा बेनिफिट होगा। एटलीस्ट हम ठीक से दाल रोटी खा पाएंगे। तो हमें टैक्स से ये उम्मीद है एज ए सैलरीड पर्सन। सरकार युवाओं को रोजगार ज़्यादा मुहैया कराए और जो एजुकेशन लोन वगैरह है इस सब का अच्छा से व्यवस्था करवाए। सरकार को इस सब चीज़ पे ध्यान देना चाहिए। हम लोग युवा हैं
पढ़ाई लिखाई के में बहुत कठिनाई होती है, पैसा को लेके लोन उनके विषय में सोचना चाहिए उनको। हमारी सरकार तो अच्छा ही लाएगी। हमारे कुछ आप चाहते होंगे नहीं, हमारे स्टूडेंट के लिए वो हमेशा अच्छा ही करती है और अच्छा ही लाएगी। हम चाहते हैं आम लोगों के लिए कुछ ऐसा काम करे जो रोजगार है सबको मिले और जो रेहड़ी पट्टी वाले हैं उनका भी ध्यान रखा जाए।